नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं मराठी कोडिंग शाळा या यूट्यूब चॅनलवर। तर बरेचशा विद्यार्थ्यांचा मला हा प्रश्न येत होता की सर आम्ही नेमकी प्रोजेक्ट कसे बनवले पाहिजे, आणि बरेचसे मुलं म्हणतात की सर प्रोजेक्टसाठी काही आयडिया सांगा किंवा आपला प्रोजेक्ट असा कसा पाहिजे की आपले इंटरव्ह्यूवर हा इम्प्रेस होऊन जाईल। तर मी प्रत्येकाला सांगत असतो की कोणताही यूट्यूबवरची आयडिया जर तुम्ही कॉपी पेस्ट करताय तर एक शिकण्यापर्यंत ती लेवल ही बेस्ट आहे, पण जेव्हा तुम्हाला रिअल टाईम प्रॉब्लेमचं सोल्युशन द्यायचं आहे, रिअल टाईम गोष्टीशी तुम्हाला समजा की अशी गोष्ट याच्या आधी काही सोल्युशन नाही आहे, त्या सोल्युशन तुम्हाला द्यायचं असेल तर त्याआधी तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवावं लागेल की तिथे तुमचं नॉलेज हे इम्पॉर्टंट नसतं, तुमच्या कन्सेप्ट ह्या इम्पॉर्टंट नसतात, आणि मेन म्हणजे की तुम्ही छोटे छोटे प्रोजेक्ट बनवून ज्या गोष्टी शिकता त्या सगळ्या गोष्टींचा इम्प्लिमेंटेशन इथं करायचा असतो। पण आता हे जे पूर्ण हा जो प्रोजेक्ट आहे, हा प्रोजेक्ट बनवत असताना मी रिअल टाईम गोष्टीकडे सोल्युशन देण्याचा प्रयत्न केला। म्हणजे कसं की तुम्ही बघू शकता की बँकिंग ॲप्लिकेशन आहे, फिनॅकल नावाचं एक बँकिंग सॉफ्टवेअर आहे त्यांचं। तर बँकमध्ये खूप साऱ्या गोष्टी असतात, ॲक्च्युअल त्याच्यासारखंच बनवलं आहे मी असं नाही म्हणू शकत, पण बँकिंगमध्ये खूप जास्त प्रॉब्लेम्स असतात की जसं की त्यांचं सगळं काम हे डिस्ट्रीब्युटेड याच्यावर चालतं, जसं की क्लर्क हे वेगळे, नंतर तुम्ही बघितलं तर की मॅनेजरचं काम वेगळे, कॅशियरचं काम वेगळे, आणि काय ॲडमिन असतो त्याचं काम वेगळे। तर आम्ही काय केलं आहे की असं बँकिंग सॉफ्टवेअर तयार करण्याचा प्रयत्न केला आहे की जिथं काय तुम्हाला सेंट्रलाइज सिस्टीम भेटेल, म्हणजे एक सॉफ्टवेअर मल्टिपल जण लॉगिंग करून त्याला लॉगिंग करू शकता, आणि एंड ऑफ द डे मॅनेजरला सगळ्या गोष्टी कळतील की नेमकी कुठं काय ट्रान्झॅक्शन झाले। ज्या गोष्टी मॅन्युअली करत होतो जसं की चेकचं प्रोसेसिंग करणं, आता चेकचं प्रोसेसिंग काय ते मॅन्युअली गोष्टी टाईप करतात त्या फॉर्ममध्ये किंवा त्या सॉफ्टवेअरमध्ये, तर त्यामध्ये काय होतं कधी कधी मिसमॅच पण होऊ शकतं किंवा कधी कधी आपले बघा चेक हे पास होत नाही, मग परत आपण ते करतो। तर अशा वेळेस काय होतं की आपला जो टाईम आहे किंवा बँकिंग मॅनेजर बँकिंग टीम आहे त्यांचा पण टाईम आहे काय मोस्ट ऑफ दी हा वेस्ट होत असतो। तर त्यासाठी हा एक रिअल टाईम सोल्युशन देण्याचा प्रयत्न केलेला आहे, आणि हा म्हणू शकता की हा प्रोजेक्ट तुम्ही अशा पद्धतीने जर तुम्ही प्रोजेक्ट बनवले तर तुम्हाला नक्की काय होईल, नक्की तुम्ही बघा की तुमचा इंटरव्ह्यूवर सुद्धा इम्प्रेस होईल, आणि मेन म्हणजे तुम्हाला एक्सप्लेन करता येणं गरजेचं आहे। मी फक्त इथं आयडिया एक्सप्लेन करतो आहे, कोणताही कोड मी इथं प्रोव्हाइड नाही करणार आहे, कोणती गोष्ट मी इथं प्रोव्हाइड नाही करणार आहे। मला ही अपेक्षा आहे की तुम्ही जे शिकले असाल चांगल्या गोष्टी तर तुम्ही असा प्रोजेक्ट मला सबमिट करू शकाल किंवा तुम्ही होस्ट करून मला ही अशी वेबसाईट तुम्ही बनवून दाखवशाल। तर मी काय आयडिया काय हे तुम्हाला आधी एक्सप्लेन करतो। तर सगळ्यात पहिली गोष्ट बघा की हे तुमचं एक बँकिंग सॉफ्टवेअर आहे, निओफिन नावाचं, निओफिन नाव दिले आम्ही त्यांना, आणि तुम्ही याच्यात बघितलं असेल की काही गोष्टी तुम्हाला दिसतील जसं की फीचर्स मॉड्यूल, जे बँकिंगचं पहिलं जे पेज आहे त्यांना जे दाखवायचे त्या गोष्टी तुमच्या इथे दिसणार आहे। काय काय याच्यामध्ये मॉड्यूल्समध्ये बघितलं तर तुम्ही बघा एक CIF मॉडेल राहतं। CIF म्हणजे काय की ऑटो जनरेटेड CIF ID भेटतो आपल्याला, जेव्हा आपण या CIF IDचं काय कस्टमर सर्च करणं, प्रोफाईल मॅनेजमेंट करणं, यामध्ये काय काय गोष्टी असतात माहिती का, तुमचं आधार, पॅन कार्ड आणि व्हेरिफिकेशन आणि कंप्लीट KYC मॅनेजमेंट हे तुमचं कुठं होतं, कस्टमर मॅनेजमेंट। तो CIF ID असतो तो आपल्याला गरजेचा राहतो, कशासाठी, तुमच्या अकाउंटच्या ऑपरेशनसाठी, जसे की तुम्हाला अकाउंट ओपनिंग करायचे, बॅलन्स ट्रॅकिंग करायचे, स्टेटस कंट्रोल करायचे की तुमचं अकाउंट कोणतं आहे, सेविंग आहे का करंट आहे, आणि मिनिमम किती आहे, 5,000 मिनिमम बॅलन्स तुमचा असला पाहिजे। तर अशा प्रकारे पुढचे आपले ऑपरेशन मी तुम्हाला दाखवतो, मॉड्यूल आपले असणार आहे। याच्यानंतर ट्रान्झॅक्शन प्रोसेसिंग एक मॉड्यूल असणार आहे, त्याच्यामध्ये लोन मॅनेजमेंटचं एक मॉडेल असणार आहे, तिथे EMI कॅल्क्युलेटर, स्टेटस ट्रॅकिंग, अप्रुव्हल वर्क, लोनचं ॲनालिटिक्स, या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथे दिसणार आहे। नंतर तुम्ही बघितलं की कॉम्प्रिहेन्सिव्ह रिपोर्ट, म्हणजे की तुम्हाला रिपोर्ट कसे दिसणार आहे की दिवसभरामध्ये किती गोष्टी झाल्या, या मॅनेजरला सगळ्या गोष्टी दिसल्या पाहिजे नाही का, किती कॅश आले, ऑनलाईन कितीद्वारे आले, चेकद्वारे किती आले, मग एंड ऑफ द डे पूर्ण रिपोर्ट हा PDF फॉर्ममध्ये त्याला पाहिजे। तर ते पण इथं इम्प्लिमेंटेशन केलेलं आहे की कशाद्वारे तुम्ही त्याला PDF पण एंड ऑफ द डे जनरेट करू देऊ शकता। तर त्यामध्ये काय तुमचे 5 रिपोर्ट टाईप्स आहे, नंतर काय डेट फिल्टरिंग, नंतर रिअल टाईम डेटा, या सगळ्या गोष्टी काय तुमच्या इथं असणार आहे। आणि तुम्ही इथं बघितलं तर की जसं की ब्रँचमध्ये नवीन एखादा युजर आला, नवीन एखादी गोष्ट आली तर त्याला ॲक्सेस देणं, नवीन गोष्ट त्याच्याकडून त्याला एखादी गोष्ट करायला काम द्यायचं, मग ते काम देण्यासाठी एक ॲडमिन पॅनल असेल त्याचे युजर मॅनेजमेंट करणं, किंवा एखादी ब्रँच तुम्ही वाढवली तर ते ब्रांचबद्दल ॲड मॅनेजमेंट करणं, नंतर आरबॅग सिस्टीम, नंतर ऑडिट लॉग्स, या सगळ्या गोष्टींची इथं काय बरेचसे टर्म तुम्हाला हे हेवी वाटत असेल, कारण बँकिंग गोष्टी तुम्हाला आधी समजल्या पाहिजे।
तेव्हा हे अशा प्रकारे तुम्ही वेबसाईट ही बनवू शकता. आलं. नेक्स्ट तुम्ही खाली जा, खाली बघा तर मग तुम्ही बघू शकता की स्टार्ट नाव. काय करू शकता, स्टार्ट नाव. मग स्टार्ट नाव असा ऑप्शन येतो. मग इथे स्टार्ट नाव केल्यानंतर किंवा तुम्ही बघा की तुम्हाला जसं की तुमच्या बँकमध्ये कोण कोण आहे, एक असू शकतो तुमचा कोण क्लर्क असू शकतो, दुसरं म्हणजे मॅनेजर असू शकतो, तिसरं म्हणजे ॲडमिन. अशा 3 पोस्ट मी रँडम मानलेले आहे. अजून तुम्हाला जेवढे पाहिजे तेवढे ॲडमिन पॅनलमध्ये जाऊन तुम्ही करू शकता. सगळ्यात पहिले मी तुम्हाला दाखवतो, सगळ्यात पहिले काय दाखवतो तुम्हाला मी, ॲडमिन पॅनल दाखवतो. आले ना ॲडमिन. मग ॲडमिनचा युजर नेम, युजर आय डी, पासवर्ड आणि ब्रांच कोड हा 001च आहे आपला, तर तोच मी ठेवतो. आणि इथं काय केलं मी, साइन इन केलं. काय केलं, साइन इन केलं. तर इथं काय आपण एक ॲडमिनिस्टर बनवलेलं आहे की ज्याच्यामध्ये त्याला कोणता ॲक्सेस मिळालेला आहे. इथं बघा त्याला डॅशबोर्डचा ॲक्सेस. मग डॅशबोर्डमध्ये काय दिसेल की टोटल कॅश किती आलेली दिवसभरामध्ये, ऑनलाईन ट्रान्झॅक्शन किती झालेले, नंतर ॲक्टिव्ह अकाउंट्स किती आहे आता सध्या, नंतर चेक प्रोसीड किती झाले, एक झाले की किती झाले दिवसभरामध्ये बघा, टोटल कस्टमर्स किती आहे आपले, नंतर पेंडिंग लोन्स किती, ह्या सगळ्या गोष्टी त्याला दिसतील. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अजून एक दिसेल त्याला CIF-ID. इथं बघा CIF-ID. CIF-ID म्हणजे काय की एक कस्टमरचं तुम्हाला एक ID जनरेट करून जाईल. त्या IDद्वारे तुम्ही पुढं अकाउंट वगैरे खोलू शकता. त्याच्यामध्ये काय असेल, तुमचं नेम असेल, मोबाईल नंबर असेल, पॅन कार्ड असेल, ब्रांच असेल, नंतर काय तुमचं क्रिएटेड, या सगळ्या गोष्टी तुमच्या असणार आहेत. नंतर काय तुमचं हे झालं, तुमचं काय CIF-ID दिसतील. नंतर तुमचा अकाउंट ID इथे दिसतो. आले ना, हे अकाउंट ID तुम्हाला दिसतं, नंतर CIF-ID दिसतं, नंतर टाईप कोणता आहे, सेव्हिंग आहे का करंट अकाउंट आहे, त्या गोष्टी दिसतात. नंतर बॅलन्स, ब्रांच, ॲक्टिव्ह, नंतर काय ओपन तुम्हाला दिसणार आहे. आले ना, या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे दिसेल. नंतर काय तुमचं ॲडमिन पॅनल आहे. ॲडमिन पॅनल म्हणजे काय रे, की तुमचे टोटल युजर किती, म्हणजे जे बँकमध्ये काम किती लोक करतात. इथं किती, 3 आहे. इथं नंतर टोटल अकाउंट्स किती, भाई हे 3 तुमचे युजर आहे. मी काही नाव इथं हे केलेले, जसे की राजेश कुमार, प्रिया शर्मा, सिस्टीम ॲडमिनिस्टर, हे सगळे काय आपले 3 आहे. तुम्हाला जेवढे पाहिजे तेवढे तुम्ही इथं काय करू शकता, क्रिएट करू शकता. इथं बघा युजर तुम्ही क्रिएट करू शकता. नंतर युजर मॅनेजमेंट, इथं बघा. नंतर इथं गेलो मी थोडंसं थांबा, युजर मॅनेजमेंट. नंतर इथं ब्रांच मॅपिंगचं ऑप्शन आहे. तर ब्रांच मॅपिंगमध्ये काय आहे की तुमची एखादी नवीन ब्रांच तयार झाली, समजा की तुम्ही बँकिंग सॉफ्टवेअर बनवलं आहे, त्यांची एखादी ब्रांच अजून एक वाढली, तर नवीन ब्रांचसाठी तुम्ही काय इथं टोटल त्याची ब्रांच कोड करू शकता. ब्रांचचं नाव काय, सिटी काय आहे, त्या ब्रांचचा IFC कोड काय असेल, नंतर त्याचा ॲड्रेस काय असेल, इथं तुम्ही ती ब्रांच ही क्रिएट करू शकता. तर हा झाला तुमचा ॲडमिन पॅनल. हा ॲक्सेस कोणाकडे असेल, तुमच्या ॲडमिनकडे याचा ॲक्सेस असेल. पण आता मला काय करायचं आहे, याच्यामध्ये नेक्स्ट बघा की मला लॉग इन करायचं आहे. कशासाठी मला लॉग इन करायचं, जसं की क्लर्कचं लॉग इन करतो पहिलं. मग क्लर्क काय करेल, क्लर्क म्हणजे तुमचे कॅशियर वगैरे जे असतं ना, ते तुमचे जे मॅनेजमेंट ॲडमिन वगैरे ते असतात ना, क्लर्क जो जॉब असतो ना त्यांच्यासाठी. मग क्लर्कचं लॉग इन केलं मी, इथं ब्रांच ID टाकला. मग नंतर काय तिथं साइन इन झालं. तर इथं काय CIF-ID बघा, तुम्हाला क्लर्कला ना नवीन CIF-ID नाही क्रिएट करू शकत, तो फक्त सर्च करू शकतो. आणि या CIF-ID नंतर दुसरं म्हणजे त्याला अकाउंटचं गोष्टी दिसतील की अकाउंट ID काय आहे, त्याचं CIF-ID काय, या गोष्टी दिसतील. मेन म्हणजे क्लर्ककडे एक काम दिले आपण, कॅशियरचं काम दिले, ते काय ट्रान्झॅक्शनद्वारे काम दिलेले, काय की ट्रान्झॅक्शन तुम्ही करायचे हो असं. मग एखादा बँकमध्ये गेल्यानंतर तो काय की डिपॉझिट करतोय, समजा काय करतोय, डिपॉझिट करतोय. तर डिपॉझिट करण्यासाठी मी काय केलं, इथला जो अकाउंट ID नाही याची आपल्याला गरज राहील. मी इथून कॉपी केलं आहे आणि इथं पेस्ट केलं आहे आणि डिपॉझिट मी इथं टाकलं, पेस्ट केलं आणि इथं फेच केलं मी. फेच केल्यानंतर त्याच्या अकाउंटमध्ये कोणता अकाउंटचं टाईप आहे, ॲक्टिव्ह अकाउंट आहे की नाही, नंतर सेविंग काय, या गोष्टी तुम्हाला दिसल्या. नंतर काय कॅशद्वारे करायचं. मग कॅशमध्ये मग किती, की त्याला समजा 5,000 करायचं, तर 2,000च्या किती नोट आहे, 2,000ची एक नोट राहील. आणि समजा 500च्या त्याच्या किती नोट आहे, 2 नोट आहे. चला 2 नोटा ह्या आणि 2 नोटा ह्या, कारण की 5,000 करायचे ना, तर 4,000 हे झाले आणि 5,000. तर असे 5,000 रुपये काय करेल तो इथं कॅशद्वारे करतोय. तर मी काय केलं, कन्फर्म डिपॉझिट केलं. काय केलं, कन्फर्म डिपॉझिट केलं. पण तुम्ही बघा ही पेंडिंग टेस्टमध्ये आहे. कशामध्ये आहे, पेंडिंग स्टेटमध्ये. जर तुम्हाला याला आता अप्रूव्ह करायचं तर अप्रूव्ह कोण करेल, मॅनेजर हा अप्रूव्ह करेल की हे जे ट्रान्झॅक्शन हे खरंच झालं आहे का. मग झालं आहे तर काय करा, तुम्ही त्याला अप्रूव्ह करा, नाही तर काय करा, रिजेक्ट करा. हे काम कोणाचं असेल, मॅनेजरचं आपलं असेल. आलं ना, तर हे झालं दुसरं. मग तुम्ही म्हणशाल सर फक्त एवढंच आहे का. समजा एखादा चेक बिक घेऊन आला, त्याचं काय, तर चेक घेऊन आला तर त्याच्यासाठी परत मी काय केलं की इथं बघा परत अकाउंट ID मी इथं पेस्ट केला
आणि समजा मला काय करायचं चेकद्वारे प्रोसेसिंग केली, तर इथं काय माहिती का मॅन्युअली चेक भरत बसायचे बँकिंगवाले लोक. जो चेक आहे ना त्याला डायरेक्ट ॲज इट इज भरत बसायचे. पण आता काय झालं की हे भरत बसणं योग्य आहे का? नाही. मग आपल्याला काय करायचं की जसं की मी इथं डेमो चेक स्कॅन करतोय, तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही इथून अपलोड पण करू शकता. पण आता मी मॅन्युअली डायरेक्ट चेक नाही दाखवते, पाहिजे तुम्ही डायरेक्टली करू शकता. मी इथं काय करतो एक स्कॅन केलं टेक्स्ट. हा काय झालं तुमचा चेक हा स्कॅन झाला आणि त्या चेकमधली जी इन्फॉर्मेशन आहे ती सगळी काय झाली इथं फिल झाली, ऑटो फिल होऊन गेली. काय हा एक डेमो चेक आहे, तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही रिअल टाईम चेक पण इथं अपलोड करू शकता. इथं बघा सगळ्या गोष्टी काय केल्या मी इथं अपलोड केलेलं आहे. नंतर त्याचा अकाउंट नंबर काय आहे, पे नंबर काय, अमाऊंट काय, डेट काय, जेवढं तुमचं चेकमध्ये इन्फॉर्मेशन असेल ती सगळी काय झाली ऑटो फिल झाली. ऑटो फिल होऊन काय झालं तुम्ही म्हणशाल सर एकच काय केलं तुम्ही. आता हे ऑटोमेशन तुमच्या प्रोजेक्टमध्ये कुठं ना कुठं तुमचं एक पाहिजेच. आता AIचं युग आलेलं आहे, AIच्या गोष्टी आलेल्या आहेत, तुम्ही यूज करा. OCR तुम्हाला काय करतं चेक हँड रिटर्न स्कॅनर वगैरे या गोष्टी स्कॅन करण्यासाठी ना एक API प्रोव्हाइड करतं. त्या पेड API किंवा जेमिनायचं APIचं यूज करून तुम्ही अजून इम्प्रूव्ह करू शकता, इन्हान्स करू शकता तुम्ही त्या चेक स्कॅनरला. इथं बघा याच्यामध्ये काय दिले सगळ्या गोष्टी मी इथं दिलेल्या आणि मी काय केलं इथं फक्त ऑटोफिल फॉर्म करून दिलेले. आता जर तुम्हाला याचं पूर्ण प्रोजेक्ट बघायचं आहे तर येणाऱ्या नेक्स्ट एका बॅचमध्ये जर एखादा कोर्स मी लॉन्च केला तर त्यामध्ये नक्की मी हा प्रोजेक्ट घेण्याचा नक्की प्रयत्न करेल. खूप जास्त मेहनत याच्यामध्ये लागणार आहे. प्रोजेक्ट हा सहजासहजी नाही बनत हा आले ना. याच्यामध्ये काय करायचं नंतर कन्फर्म करायचं डिपॉझिट. आता इथं बघा तुम्ही म्हणशाल सर हे पण पेंडिंगमध्ये गेलं, हे पण पेंडिंगमध्ये गेलं. तुम्ही म्हणशाल सर पेंडिंगवालाच आहे फक्त, विड्रॉ नाही करू शकत का आपण? येस, विड्रॉ पण करू शकतो. जसं की मी काय केलं इथे काय की दुसरा ID घेतो, चला 3 घेतो मी. ठीक आहे, फेच करून बघू आपण हा आहे का 3वाला. हा आहे. नंतर काय केलं मी की याच्यात त्यांना परत चेकद्वारेच काय करतो विड्रॉ करतो. किती रुपये विड्रॉ करायचे मला, समजा मी एखादा अपलोड केला तर इथं माझ्याकडे चेकचे PDF आहे, मी त्याच्यातून अपलोड करू शकतो. पण तो चेक पूर्ण तुम्हाला दिसून जाईल, त्याच्यामुळे मी आता नाही करत आहे. आल्यानंतर मी डेमो स्कॅनवालाच वापरतो आहे की जो काय होईल तुमचा स्कॅन होऊन जाईल. आणि स्कॅन झाल्यानंतर इथं बघा की मला एवढे पैसे काय करायचे विड्रॉ करायचे, 50,000 रुपये विड्रॉ करायचे. पण त्याच्या अकाउंटमध्ये किती रुपये, चला 1,55,400 तर 50,000 रुपये गेले त्याचे. आले ना, तर विड्रॉ पण होऊ शकतं. इथं बघा कन्फर्म विड्रॉ केलं तर विड्रॉ पण होऊ जाईल. तिथं पण बघा पेंडिंगमध्येच पडलं आहे, कारण जोपर्यंत मॅनेजर ही गोष्ट अप्रूव्ह नाही करत तोपर्यंत होणार आहे काही गोष्ट नाही. तुम्ही म्हणशाल सर ट्रान्सफर पण करू शकतो का एका याच्यातून दुसऱ्या याच्यात? येस. मग तुम्हाला हे टाकावं लागेल की कोणाला टाकायचे, पे अकाउंट नंबर. मी काय केलं हे केलं. नंतर इथं काय टाकलं, कोणाला द्यायचे, 3 याला द्यायचे. मग काय इथं येतो रिपोर्ट की कशाद्वारे द्यायचे, UPI RTGSद्वारे कसे ट्रान्सफर झाले बा असं. मग तिथं सांगितलं की UPIद्वारे झाले. मग अमाऊंट टाकायची, किती अमाऊंट गेली ती 50,000 रुपये इथे गेली. आणि नंतर काय केलं इथं कन्फर्म केलं ट्रान्सफर, तर हे पण काय झाले तुमचे ट्रान्सफरद्वारे पण ही गोष्ट तुमची गेली. आता तुम्ही म्हणशाल सर हे पेंडिंग टेस्टमध्ये असं थोडी चालतं, बरोबर आहे का नाही? मग सर पेंडिंग स्टेटमध्ये ठीक आहे मॅनेजर त्याला अप्रूव्ह करेल, पण आता मला काय पाहिजे लोन कोणी अप्रूव्ह करतं आहे का, बरोबर आहे का नाही? लोन म्हणजे की EMI कॅल्क्युलेटर. जसं की मला काय करायचं आहे की कोणाला समजा 5,000 काय करायचं आहे 50,000चं लोन काढायचं आहे आणि किती 1 वर्षासाठी पाहिजे त्याला. तर हा त्याचा काय रेट ऑफ इंटरेस्ट आहे बँकिंगवाल्यांना वाढलं की वाढवायचं आहे भाऊ असं. मग त्यांनी सांगितलं की 8.5% रेट ऑफ इंटरेस्ट तर कॅल्क्युलेट केलं. तर एवढं काय आहे त्याला टोटल किती द्यावं लागेल नंतर 52,331.87 पैसे त्याला पे करावं लागतील ॲट दी एंड. टोटल इंटरेस्ट एवढा नंतर द्यावा लागला आहे 2,331 द्यावा लागला. आणि अमाऊंट किती प्रिन्सिपल 50,000चं तुम्हाला द्यावंच लागते. ही गोष्ट त्याला समजली. मग तो काय बोलला, चला यार लोन अप्लायच करून टाकू. मग लोन अप्लाय करायचं तर मग काय केलं त्याने की अरे CIF ID लागेल नाही का बॅ. मग तो क्लर्क काय करेल CIF ID कुठून भेटेल त्याला, इथून भेटेल. तर CIF ID तो घेईल इथून कॉपी करेल आणि नंतर कुठे टाकल तो इथं मी टाकलं आणि इथं मी पेस्ट करून दिलं. नंतर काय लोन टाईप काय त्याचा होम आहे का व्हेविकल आहे, त्याला काय 50,000मध्ये त्यांनी समजा व्हेविकल घेतली. आजकाल तर गाड्या पण लय महाग झाल्या, पण ठीक आहे 50,000 मानून चालू. मी काय केलं 50,000 इथं दिले. नंतर किती रेट ऑफ इंटरेस्ट समजा 1 इयरसाठी त्याला पाहिजे. आणि रिमार्क काय नाही द्यायचं मला, कॅल्क्युलेट EMI एवढं कॅल्क्युलेट केलं. नंतर समजलं त्याला एवढे पैसे द्यायचे आणि त्याने ॲप्लिकेशन काय केलं सबमिट केलं. तुम्ही म्हणशाल सर हे पण पेंडिंग स्टेटमध्ये म्हणजे क्लर्कला काही आहे का नाही. अरे क्लर्कला जेवढ्या गोष्टी दिल्या तेवढं झालं आहे, कारण मॅनेजर जोपर्यंत चेक करत नाही तोपर्यंत पुढे पास होणार आहे का लोन नाही. मग मॅनेजर काय करेल तुमचा, मॅनेजर बघा काय करेल, मॅनेजर काय करेल इथं लॉग आउट केलं मी, मॅनेजर आला, अरे इथं लॉग इन केलं. मग मॅनेजरचं काय इथं मग त्याला मॅनेजरचा युजर नेम
आणि ID टाकलं मी. मग इथे काय केलं मी ब्रांच कोड टाकायची गरज नाही, ऑटोफिल तो होऊन जाईल तुमचं. मग इथं बघितलं त्यांनी अकाउंट क्रिएशन करू शकतो. जसं मॅनेजरला काय काय दिले अधिकार की तुम्ही नवीन कस्टमर गेला तर तुम्ही काय इथं जसं की मला एखादं नाव टाकायचं, जसं की मी फुल नेम टाकलं ओम मी काय टाकलं ओम, काही पण नाव टाकून देऊ शकता, ओम कांदे मी असं नाव टाकून दिलं. आधार नंबर काही पण टाकून दिलं आलं. नंतर काय तुमचा पॅन नंबर काही पण टाकून दिलं, जसं की MTVP 123 काही पण टाकून दिलं. ठीक आहे. मोबाईल नंबर काही पण टाकून दिलं, ईमेल ID पण टाकला आणि सेव्ह CIF. तर इथं काय प्लीज फील्ड रिक्वायर्ड फील्ड म्हणजे की डेट तुम्हाला टाकायची राहिली, मी डेट काय करतो 2 days करून देतो. तर इथं बघा नवीन CIF ID तयार झाला, CIF 0006, जो आपल्याला यूज करायला लागत होता ट्रान्झॅक्शनमध्ये पण, इवन तुमचं लोन मॅनेजमेंटसाठी पण तुम्हाला क्रिएट करावं लागत होतं. आले ना. तर तुमचा हा नवीन इथं झालेला आहे. तुम्हाला वाटलं सर्च करायचं तिथं सर्च पण करू शकता तुम्ही. जसं की मला काय सर्च करायचं की जयेश कोण आहे भाऊ, याच्यामध्ये जयेश आहे का नाही. मग सर्च केलं तर इथं बघा जयेश जो असेल तो तुम्हाला दिसून येईल. 2 अकाउंट आहे बरोबर. इथं बघा आता मला काय करायचं आहे की अकाउंट्समध्ये बघितलं तर अकाउंट पण तुम्हाला क्रिएट करता येऊ शकतं. जसं की मला आता CIF ID जो होता ना 6 नंबरचं CIF ID पाहिजे होता, त्याला फेच केलं मी. ओम कांदे नाव आहे त्याचं. आणि नंतर काय केलं मी त्याचं सेविंग अकाउंट क्रिएट केलं. इनिशियल डिपॉझिट 5,000 तरी तुम्हाला द्यावं लागतं. इथं बघा मिनिमम 5,000 रुपये मी दिलेली, थोडी बँक महागडी थोडीशी. नॉर्मली फुल नेम मी टाकलं काय ओम JK कांदे असं काही पण टाकून दिलं. चला ओपन अकाउंट. तर इथं काय झालं त्याचं अकाउंट हे ओपन झालेलं आहे आणि त्याचा अकाउंट ID बघा काय आलेलं आहे, हा त्याचा अकाउंट नंबर इथं आलेला आहे. पण आता ट्रान्झॅक्शनमध्ये बघा जे आपण ट्रान्झॅक्शन केले होते, क्लर्कनी जे ट्रान्झॅक्शन केले होते, इथं बघा ट्रान्झॅक्शन केले, ते ट्रान्झॅक्शन आपल्याला काय करायचे अप्रूव्ह करायचे. नंतर तुम्ही रिजेक्ट पण करू शकता. पण आता मला काय करायचं आहे अप्रूव्ह करायचे. मग काय आहे की खरंच UPIने ट्रान्सफर झाले का तो चेक करेल त्याच्या लॉगमध्ये जो मेंटेन असेल, हा झालेले. मग इथं काय करेल तो अप्रूव्ह इथं करून देईल. नंतर त्याला वाटलं की मला विड्रॉ करायचे 50,000 रुपये, विड्रॉ हा जो कशाद्वारे केले चेकद्वारे केले, तर ठीक आहे चला मला अप्रूव्ह करायचे. आणि समजा हे डिपॉझिट आहे ना, हे पण मी काय करतो 50,000 रुपये चेकद्वारे रिजेक्ट करून देतो, कारण की ते चेकमध्ये काहीतरी एरर किंवा तो पास नाही झाला असं समजू शकता, रिजेक्ट चेक झाला. आणि इथं काय झालं तुमचं कॅशद्वारे आले, मला हे अप्रूव्ह करायचे. ठीक आहे. मग त्याने मॅनेजरला जसं वाटलं तशा गोष्टी त्यांनी काय केला ॲड करत गेला. नंतर काय की लोनमध्ये बघितलं, अरे लोन कोणी केलं आहे का आपलं, हां लोन केलं आहे आपलं, चला त्याच्या सगळ्या गोष्टी मी सगळ्या चेक केलं, तर चला अप्रूव्ह करून देऊ याला लोन. मग लोन अप्रूव्ह केलेलं राहील त्याचं बरोबर. नंतर तुमचा येतो रिपोर्ट. काय येतो की आता हे सगळं झाल्यानंतर मॅनेजर एंड ऑफ द डे 5 वाजले का लगेच एंड ऑफ द डे काय करेल तो रिपोर्ट बघेल की समजा कॅश रिपोर्ट किती आले, तो म्हणशील 5,000 रुपये कॅश आली बघा, आणि ते पण डिपॉझिटसाठी होते, विड्रॉलसाठी नव्हते, म्हणून आहे ना त्याला ग्राफिकल फॉर्ममध्ये ही गोष्ट दिसणार आहे. नंतर त्यांनी काय केलं की ऑनलाईन रिपोर्ट, ऑनलाईनद्वारे किती पैसे आले, मग त्यांनी इथे चेक केलं की ऑनलाईन UPIद्वारे आले बघा, बाकी NEFT RTGS आणि IMPSने काहीच आलेलं नाही. तर तो काय UPIद्वारे एक ग्राफ तुम्हाला फॉर्ममध्ये दिसेल. नंतर चेक रिपोर्ट, चेक बघितले तर रिसिव्ड एवढे झाले बघा, आणि एवढे रिपोर्ट तुमचे झालेले. नंतर इथं बघा ती GL वॅलेट म्हणजे ब्रांचच्या क्रॅश वॅलेटमध्ये किती आले, ATM कॅश किती, नंतर टोटल डिपॉझिट किती झाले आज. आणि लास्टला येतो एंड ऑफ द डे की 30,000 रुपये डिपॉझिट झाले, 50,000 रुपये विड्रॉल झाले आणि 50,000 रुपये ट्रान्सफर झाले. असा टोटल बॅलन्स एवढा आजच्या दिवसासाठी आलेलं आहे. आणि इथं काय केलं मी डाउनलोड केलं, आणि डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला एक आहे ना रिपोर्ट मिळतो. या रिपोर्टद्वारे काय जेवढं तुमची इन्फॉर्मेशन ती ॲज इट इज तुम्हाला मिळेल. आणि तुम्ही याचं काय करू शकता, मग याला काय करू शकता तुम्ही जो ब्रांच मॅनेजर आहे त्याच्याकडं झेरॉक्स कॉपी ॲज अ मेंटेन त्याच्याकडे राहील डे बाय डे सगळ्या गोष्टी. तरी हे झालं एक रिअल टाईम सोल्युशन. तुम्ही एखाद्या बँकसाठी एखादं सॉफ्टवेअर बनवताय तर असे प्रोजेक्ट तुम्हाला बनवायचे. हा झाला फक्त प्रोजेक्टचा एक पार्ट 1 आहे, आणि मला डेमो दाखवायलाच आवडतं, कारण की नुसतं मी तुम्हाला सांगाल की हे बनवा ते बनवा असं मला नाही करायचं आहे. मी अजून खूप साऱ्या गोष्टी या प्रोजेक्टच्या सिरीजमध्ये कंटिन्यू करणार आहे. मला जिथे ज्या विद्यार्थ्यांकडून किंवा कुठे कॉलेजमध्ये कोणी एखादी चांगला प्रोजेक्ट बनवला तर मी नक्की तुमच्यासोबत इथे डिस्कस करण्याचा प्रयत्न करणार आहे. कोड हे देणं शक्य नाही राहत, कारण की कोड करणं म्हणजे काय मॅन्युअली तुम्हाला शिकवणं, आणि ते शिकवणं मी नक्की टाईम आल्यावर त्या पण गोष्टी शिकवत आलं ना. नुसतं कोड देऊन तुम्ही गिट क्लोन केलं आणि प्रोजेक्ट बनवून कॉलेजमध्ये दाखवत बसले, त्याला व्हॅल्यू काय 0 आहे. जर तुमच्यामध्ये एवढे स्किल असेल, टॅलेंट असेल, तर तुम्ही नक्की हा प्रोजेक्ट इम्प्लिमेंट करू शकता आणि मला तुम्ही दाखवू शकता. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं, आणि तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल
तर जास्तीत जास्त मुलांपर्यंत शेअर करा आणि आपल्या मराठी मुलांना सगळ्यांना अशा आयडिया देत राहा आणि म्हणजे ते पण काय नवीन नवीन गोष्टी शिकतील, नवीन नवीन प्रोजेक्ट बनवण्याचा प्रयत्न करतील. हे झालं वेब डेव्हलपमेंटच्या प्रोजेक्टचं. अजून मशीन लर्निंग, नंतर तुमचं डीप लर्निंग, नंतर पुढं गेले तुम्ही तर खूप साऱ्या गोष्टी AI रिलेटेड. तिथं प्रोजेक्ट एखाद्याने LLM मॉडेल कोणी बनवलं, कोणते नवीन नवीन प्रोजेक्ट मला जे पण दिसतील ते मी नक्की इथं आणण्याचा प्रयत्न करेन आणि आपल्या मराठी मुलांना नक्की मी गायडन्स देण्याचा प्रयत्न करेन. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. बाकीचं बघू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच. ऑल द व्हेरी बेस्ट.